रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत शांतीपर्व या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठामपा शाळा क्रमांक 19 नौपाडा विष्णुनगर ठाणे पश्चिम येथे आयोजित केलंय। 23 फेब्रुवारी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। याचं औचित्य साधून हे शांतीपर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर्स तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनामधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे, रोटरीचे जिल्हा संचालक स्मृती गुलवाडी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, जिल्हा सचिव संतोष भिडे, क्लब सेक्रेटरी अमोल नाले आदी उपस्थित होते। शांतीपर्व या चर्चासत्रात भिवंडी निजामपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य हे पीस इन गव्हर्नन्स, पुण्यातील MIT कॉलेजचे असोसिएट डीन बिलिन पात्रे हे पीस थ्रू अकॅडमिक्स, कर्नल मानस दीक्षित यांचे वॉर अँटी वॉर अँड पीस यावर, तर प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उल्का नातू यांचे एक्सप्लोरिंग इनर पीस यावर आणि संगीत थेरपीच्या द्वारे रुग्णोपचार करणारे डॉक्टर राहुल जोशी यांचे हार्मोन इन पीस यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे। हे सर्व वक्ते आपल्या दैनंदिन जीवनात शांततेचं महत्त्व किती असतं यावर प्रकाश टाकणार आहे। या चर्चासत्राचं उद्घाटन प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते होणार आहे, तर या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीनं करण्यात आलं आहे। 20 फेब्रुवारी हा रोटरीमध्ये इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग किंवा वर्ल्ड अंडरस्टँडिंग डे म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी रोटरी इंटरनॅशनलची पहिली मीटिंग 1905 मध्ये झाली होती, त्यामुळे त्या अनुषंगाने हा साजरा केला जातो। हे औचित्य साधून आम्ही हा शांतीपर्व म्हणजे सेमिनार ऑन पीस ठेवलेला आहे आणि ठाणे नॉर्थनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे। सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत हा कार्यक्रम इथे रोटरी सेंटर TMC स्कूल नंबर 19 विष्णुनगर येथे होणार आहे आणि त्यासाठी आम्ही रोटरीचेही काही स्कॉलर्स जे जाऊन आले या प्रोग्राममध्ये, म्हणजे पीस फेलोशिप ज्याला आम्ही म्हणतो, त्यांना आपण आमंत्रित केलं आहे। तसेच कम्युनिटीमधले म्हणजे जसे गुड गव्हर्नन्समध्ये काम केलेले लोक, आर्मीमध्ये काम केलेले लोक, जर्नलिस्ट किंवा डॉक्टर राहुल जोशी जे म्युझिक थ्रू पीस करतात, हां, तर उल्का नातू, असे या स्पीकर्सना आम्ही बोलवलेलं आहे। आणि याच्यासाठी आता ॲप्लिकेशन्स खुले आहेत। फेब्रुवारी 1 तारीखपासून ते मे 15 पर्यंत या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन्स ऑनलाईन खुले आहेत। जर कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे, कारण ह्या कार्यक्रमासाठी एक रोटरी क्लब लागतो, त्यामुळे जर जनरल पब्लिकमधून कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातले रोटरी क्लब्स किंवा त्यांच्या ओळखीतले किंवा तुमच्या थ्रू रोटेरियन्सच्या थ्रू हे कॅन्डिडेट्स आमच्यापर्यंत पोचवा, कारण हा प्रोग्राम फ्री आहे। इट इज फुल्ली फंडेड बाय रोटरी फाउंडेशन। आणि मी असं सांगू इच्छिते की एका स्कॉलर मागे, म्हणजे जर मास्टर्ससाठी कोर्स असेल तर त्याच्या मागे $1,00,000 खर्च केला जातो, म्हणजे 1.5 वर्षाचा हा कोर्स असतो आणि सर्टिफिकेटसाठी साधारण $12,000 हा खर्च केला जातो। आणि त्याचा वयोगट आहे एक 25 ते 45च्या वयोगटातले लोक, महिला किंवा पुरुष अप्लाय करू शकतात। आतापर्यंत किती जणांना लाभ झालाय याचा? 1800 लोक जाऊन आले, म्हणजे 2002 साली हा प्रोग्राम चालू झाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1800 लोक कार्यरत आहेत जगभर, आणि जास्त करून ते UN मध्ये किंवा NGOs मध्ये, अशा जिथे कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेंट करता येईल अशा ठिकाणी लोक काम करतात। आता मला एक म्हणजे आनंदाचं असं सांगावंसं वाटतं की 2022 मध्ये आपल्या इथून म्हणजे डिस्ट्रिक्ट 3142 जे आमचं परिसर आहे रोटरीचं, त्यातनं शारमीन इंदोरवाला म्हणून ही फर्स्ट टाइम सिलेक्ट झाली आहे आणि ती आता ड्यूक युनिव्हर्सिटी US मध्ये शिक्षण घेत आहे। 23 फेब को रोटरी क्लब थाने नॉर्थ पीस सेमिनार अरेंज कर रहे हैं हम लोग यहाँ पे। जो पीस स्कॉलर्स हम लोग बाहर भेजते हैं, 130 पीस स्कॉलर्स एवरी ईयर। तो इस सेमिनार के जरिए हम उनको ये समझाएंगे कि पीस प्रोग्राम, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है। तो हमारा ये अपील है
कि आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से आप ये कन्वे करें कि लोग यहाँ पे जो एलिजिबल लोग हैं वो ये इस सेमिनार को अटेंड करें। और ये जो एप्लीकेशन होता है उसके लिए एक रोटरी क्लब लगता है, तो रोटरी क्लब उनके एरिया में है, उनको कॉन्टेक्ट कर सकते हैं बाद में। लेकिन इस प्रोग्राम को समझने के लिए पीस क्या है, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है, वो 23 फेब को मॉर्निंग 9 बजे ये रोटरी सेंटर में प्रोग्राम है। आपके माध्यम से गुजारिश है कि वो अटेंड करें।